भले उशीर होईल, कुठल्या पक्षाला असेल, पण शेवटी विजय हा महायुतीचाच होईल. त्यांना आता कितीही लाडू खाऊ द्या, सध्या जोपर्यंत आमचा उमेदवार होत नाही जाहीर, ही जागा हा नाशिक जिल्हा, विशेष करून नाशिकची लोकसभा भाजपचा बालेकिल्लाच आहे, महायुतीचा बालेकिल्ला. त्या निमित्ताने गेल्या वेळी आपण बघितलं, खूप मोठ्या पत्रिकेने आमचे शिवसेनेचे खासदार याचे निवडून आलेले होते. 3 आमदार जे आहेत शहरातले ते भाजपचे त्या ठिकाणी आहेत. तो 70च्या वर नगरसेवक आहेत, हे सुद्धा भाजपचेच आहेत. पण पक्षाला कुणालाही तिकीट मिळालं तरी आम्ही सगळे एकत्रित आहोत. कुठल्याही पक्षाला तिकीट मिळालं, शिवसेनेला मिळू द्या, राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू द्या, का भाजपला मिळू द्या, आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी लढणार आहोत. आणि ही जागा 100% मी तुम्हाला सांगेल, ही महायुतीची ज्या ठिकाणी निवडली आहे. मनधरणी तुम्ही आता शांतिगिरी महाराजांची केली, आणखी कुणाची मनधरणी आपल्याकडून केली जाणार आहे? नाही, मला वाटतं आदरणीय महाराजांचीच मनधरणी करणं आवश्यक होतं, कारण त्यांचा म्हणजे अनुयायी खूप मोठे आहेत. त्यांना मानणारा वर्ग, भक्तवर्ग खूप मोठ्या प्रमाणात, लाखोच्या संख्येमध्ये इथेच नाही तर एक 4-5 म्हणजे संभाजीनगरपासून शिर्डी असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, दिंडोरी असेल, मग धुळे मतदारसंघात त्यांचा भक्तगण खूप मोठ्या संख्येमध्ये आहे. त्याची कल्पना आम्हाला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्यांनी केलेली उमेदवारी समजा काही वाटाघाटीमध्ये आमची जागा इकडे तिकडे गेली आणि त्याला तिकीट देता नाही आलं तर ती परवडणारी नाही आहे. त्यामुळे निश्चित त्याची मनधरणी करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. बाकीचा अजून कोणाचा असा आग्रह नाही की मी उभा राहील का बंडखोरी करेल, का आमच्या पक्षामध्ये असेल, का समोरच्या पक्षामध्ये असेल, काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असेल, तसं कोणी नाही आहे. पण महाराजांचा आग्रह पूर्वीपासूनचा आहे, 10 वर्षापासूनचा. म्हणून त्यांना विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो.